दुसरं आहे आपल्याला ग्राफचं नेचर राहिलं स्टुडंट पहा एक असा एक ग्राफ राहिला ओके या एक ग्राफचं नेचर आपल्याला स्टडी करायचं स्टुडंट आणि दुसरा लास्ट ग्राफ स्टुडंट हा एक ग्राफचं नेचर स्टडी करायचं ओके याच्यात पहा आता पहा स्टुडंट या ग्राफ मध्ये आपल्याला इकडे काय लिहित होतो आपण मोशन विषयी बोलायचं स्टुडंट ओके आणि या साईडला काय करत ग्राफचं इंटरप्रिटेशन करत होतो ओके करत होतो का बरं इंटरप्रिटेशन करायचं ओके इंटरप्रिटेशन मध्ये आता पहा स्टुडंट आता ग्राफ मध्ये आपल्याला काय दिसतंय ते इकडे या साईडला लिहितो ओके ग्राफची लाईन कशी स्टुडंट पहा ग्राफ मध्ये पहा हा कोणता आहे टाइम ऍक्सिस होता आणि हा कोणता आहे डिस्प्लेसमेंट ऍक्सिस होता का यस स्टुडंट हा एक्स हा कोणता एक्स हा वाय ऍक्सिस आहे ओके हा ग्राफ लाईन स्टुडंट दिस इज अ ग्राफ लाईन ऑलवेज स्टुडंट कशी एकदम व्हर्टिकल डायरेक्शन ओके मग याचा अर्थ ग्राफ लाईन पॅरलल कुणाला स्टुडंट पहा ही जी लाईन आहे स्टुडंट लाईन इज पॅरलल टू वाय ऍक्सिस आहे का आहे का हा यस आहे स्टुडंट जर वाय ऍक्सिस असेल तर ऑल ग्राफचे रीडिंग स्टुडंट कोणत्या ऍक्सिस वर इन्क्रीज होते हा कोणत्या ऍक्सिस होते स्टुडंट हा वाय ऍक्सिस होते एक्स ऍक्सिस वर 0 स्टुडंट म्हणून याचा स्लोप जर लिहिला तर स्लोप किती असतो स्टुडंट सांगा इन्फिनिटी असतो ओके इन्फिनिटी स्लोप असेल तर स्टुडंट हा काय दाखवणार आहे डिस्प्लेसमेंट आपण कोण स्टुडंट टाइम आहे म्हणजे वेलोसिटी किती स्टुडंट बोला वेलोसिटी किती इन्फिनिटी वेलोसिटी म्हणजे स्लोप असतो स्टुडंट इन्फिनिटी आहे आणि आता एवढंच इन्फॉर्मेशन काय दाखवतो स्टुडंट ग्राफचं इंटरप्रिटेशन ओके आणि जास्तीत जास्त ग्राफ काय बोलू शकतो स्टुडंट इंटरसेप्ट कुठं झालेला स्टुडंट ग्राफचा इंटरसेप्ट सांगा हा इंटरसेप्ट ग्राफ स्टुडंट ग्राफ कुठं आहे स्टुडंट अलॉंग एक्स ऍक्सिस आहे का कसा ओळखाय स्टुडंट एक्स ऍक्सिस कट केलाय कोणता ऍक्सिस कट केलाय त्याने केलाय का एक्स ऍक्सिस ही लाईन अशी आहे का यस आहे का हा मग याचा अर्थ हा एक्स ऍक्सिस कट केलाय आणि मग याचा अर्थ एक्स ऍक्सिस टाइम फॉल्ट आहे मग याचा अर्थ 10 वाजता तू रनिंगला सुरू केली इन्फिनिटी रनिंग केली 11 क्लॉकला रनिंग करू शकतो इन्फिनिटी करू शकतो कोणी 6 मॉर्निंगला इन्फिनिटी रनिंग मारू शकतात कोण 5 क्लॉकला इन्फिनिटी करू शकतो तसा याचा अर्थ फक्त हा टाइम पिरियड दाखवतो स्टुडंट ओके मग आता या मोशन विषयी बोला स्टुडंट कसा असेल कोण सांगतो स्टुडंट मोशन कसे स्टुडंट मोशन विषयी बोल मोशन आहे का यस और नो स्टुडंट यस मोशन आहे का यस स्टुडंट मोशन कसे आहे स्टुडंट हा व्हेरी फास्ट कॅनॉट बी डिटरमाइन करू शकत नाही याचा अर्थ मोशन कसे आहे स्टुडंट कॅनॉट बी डिटरमाइन स्टुडंट डिटरमाइन करू शकत नाही मोशन अप टू इन्फिनिटी आहे ओके इन्फिनिटी आहे म्हणजे मोशन बोलू शकतो स्टुडंट इन्फिनिटी आहे पण मोशन स्टुडंट डायरेक्शन सांगू शकतो का यस स्टुडंट डायरेक्शन सांगू शकतो का हा सांगू शकतो मोशनचे डायरेक्शन कसे स्टुडंट आता हा ग्राफ लाईन कशी स्ट्रेट आहे मग मोशन बी कसं असणार आहे हा लिनियर मोशन असतं स्टुडंट मोशनच्या टाइप मध्ये आपण डायरेक्शन विथ डायरेक्शन केला स्टुडंट लिनियर डायरेक्शन असेल ओके इंटरप्रिटेशन फर्स्ट ग्राफ फिनिश टू इंग्लिश येते का लक्षात हा याचा अर्थ मला इंटरप्रिटेशन फर्स्ट ग्राफ इज टोटल फिनिश टू देन स्टुडंट सेकंड ग्राफचं इंटरप्रिटेशन मी पेन चेंज करतोय मुलांचं कन्फ्युजन होऊ नये ओके पाच स्टुडंट याचं ग्राफ लाईन विषयी इकडे लक्ष द्या ग्राफ लाईन विषयी स्टुडंट सांगा बरं कोण सांगतंय इंटरप्रिटेशन पहिल्यांदा या ग्राफचा स्टुडंट स्लोप सांगतो ओके स्लोप कोणता आहे स्टुडंट बोला स्लोप कसा आहे काय स्टुडंट y इज इक्वल टू कोण असतो mx m फॉर स्लोप अँड स्लोपचं नेचर कोणता आलं स्टुडंट बोला हा निगेटिव्ह आलं ओके मग निगेटिव्ह स्लोप असेल स्टुडंट काय असू शकते काय म्हणणार आहे मी निगेटिव्ह एक्सेलरेशन हा एक्सेलरेशन बघा सर्व गोष्टी आता मी लाईन वर सांगणार मला लाईन कडे पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्या दोन गोष्टी पाहायला मिळतात स्टुडंट सांगा काय पाहायला मिळते स्टार्टिंग पॉइंट कुठला असेल स्टुडंट कुठून स्टार्टिंग पॉइंट कुठला आहे एक्स ऍक्सिस वर नाही इंग्लिश स्टार्टिंग पॉइंट कुठला आहे इंग्लिश आलो तुला आलं का रे तू हा एक बघा रे
मागडे वगैरे यायचे ते जांभर करून नाही आले जाऊ. हा ते तुमच्यात बदल व्हायला पाहिजे नाही तर तुम्हाला चपलीने हाणायला पाहिजे कसं सांगू काय उपयोग नाही तुमचा जगण्याचा उपयोग नाही. हा एक लक्ष द्या स्टुडंट बरे याचा ग्राफ म्हणलं स्टार्टिंग पॉइंट कुठून आहे सांगा. मी याला ए म्हणलं आणि याला सपोज बी म्हणलं स्टार्ट पॉइंट ग्राफ कुठून स्टार्ट झाला नाही रे मोठा नंबर आहे 0 नाही या डायरेक्शन स्टार्ट होतो कळलं तुम्हाला. मग याचा आता हा कॉर्डिनेट डायरेक्शन दाखवतो लक्षात द्या. हे डायरेक्शन कोणते असेल हे नॉर्थ असेल हे साऊथ हे ईस्ट आणि वेस्ट असतो इन बिटवीन कोणते दाखवतो सांगा बरं. नॉर्थ आणि कोणते स्टुडंट ईस्ट याच्या इन बिटवीन मधली डायरेक्शन दाखवतो. हा म्हणून हे वेक्टर क्वांटिटी मध्ये लागू होतं लक्षात. तुम्हाला क्वाड्रंट कोणता आला कुठं झालं तो स्टुडंट कुठं तरी मी थोडंच सांगितलं परत ह्याचं एक्झाम्पल येणार स्ट्रॉंगली नदीचं एक्झाम्पल येणार. हा एक लक्षात मग एका डायरेक्शन चालू होता. मग मला स्टुडंट हा ग्राफ अनालिसिस कुठून करायला पाहिजे तर स्टुडंट इकडून करायला पाहिजे या डायरेक्शन कळलं का. या डायरेक्शन असं अनालिसिस करायचं. मग या डायरेक्शन अनालिसिस करायला पाहिजे तो स्टुडंट हा पॉइंटर जो असेल आहे का इनिशियल पॉइंट हा इनिशियल पॉइंटर असेल तर स्टुडंट मला सांगा बघ हा पॉइंटर असा आहे ओके. मग याचा आता हा कोण झाला इनिशियल झाला का इनिशियल झाला का इनिशियल पॉइंट झाला का येस. हा फायनल पॉइंट झाला का स्टुडंट येस ओके. मग मला हा इनिशियल पॉइंटला आपण काय बोलू शकतो हे बघा ए पॉइंट काय झाला स्टुडंट बोला इनिशियल पॉइंट झालाय का येस. मग इनिशियल पॉइंट असेल ए पॉइंट वेलोसिटी ऑफ ए इज इक्वल टू काय बोलू शकतो कसली वेलोसिटी बोलू शकतो सांगा बरं. यू बोलू शकतो का हा यू बोलू शकतो का यस. यू असेल तर स्टुडंट हा मी असं बोलू शकतो किंवा व्ही ए बोलू शकतो. व्ही बोलला तर ए लावा सफिक्स कळलं का आणि ए बोलला तर सफिक्स लावायची गरज नाही इनिशियल. स्टुडंट बी पॉइंटर कसला आहे हा बी पॉइंटर कसला आहे म्हणजे वेलोसिटी ऑफ स्टुडंट बी इज इक्वल टू यू आणि हा नाही हा काय असेल पाहिजे स्टुडंट हे व्ही किंवा याला काय बोलू शकतो डायरेक्ट व्ही बी करून टाका ओके. व्ही बी करा. मग आता सांगा स्टुडंट मला याच्या फायनल वेलोसिटी किती स्टुडंट बोला फायनल वेलोसिटी किती स्टुडंट हाय ना स्टुडंट हे बघा हे डिस्प्लेसमेंट या डायरेक्शन आहे स्टुडंट टाइम या डायरेक्शन ला स्टुडंट कळलं तुम्हाला. डिस्प्लेसमेंट ज्यादा इन टाइम किती स्टुडंट त्यावेळेस कधी पास झालाय म्हणजे सात या डायरेक्शन वेलोसिटी कशी होते येते स्टुडंट हा डिक्रीज होते येते आणि फायनली बी वेलोसिटी किती स्टुडंट 0 म्हणजे फायनली बी ला ऑब्जेक्ट काय होतं रेस्ट. हा रेस्ट होतोय कळलं का. रेस्ट होत असेल तर स्टुडंट तर पहा बघा आपल्या म्हणून हे ऍस्केलेशन कोणतं येतंय स्टुडंट हा हे बघा मी आता ग्राफ अनालिसिस इथं सांगितलं स्टुडंट बरोबर आहे का. ग्राफ मी आता इकडे मोशन साठी सर्व पॉइंट एक्सप्लेन करत आहे स्टुडंट इकडे लक्षात. चला आता मी मोशन साठी मोशन आहे का स्टुडंट येस ऑर नो हा मोशन आहे का येस स्टुडंट. मोशन कशी होते स्टुडंट बोला मोशन कसे स्टुडंट बोला रे हा कंटिन्यूअसली डिक्रीज विथ कॉन्स्टंट स्पीड न कंटिन्यूअस डिक्रीज होते कंटिन्यूअसली डिक्रीज विथ कॉन्स्टंट डिक्रीज होत चालली स्टुडंट. ग्राफ लाईन स्टुडंट बेंड आहे का स्टुडंट नाही. मग याचा अर्थ काय होते स्टुडंट मोशन कसे स्टुडंट कंटिन्यूअसली हा कंटिन्यूअसली डिक्रीजिंग मोशन आहे येते लक्षात. हॅलो ऑनलाईन वाले अरे बोला तुम्ही पडतेस ना कोणतरी सुजायला आहे का खडे आहे का हा हे बघा कंटिन्यूअसली काय होते डिक्रीज होते ओके. मग याचा अर्थ तुम्हाला हे कळलं का फास्ट इनिशियल मोशन कसे स्टुडंट बोला रे इनिशियल मोशन कसे इनिशियली कसे स्टुडंट हा म्हणजे आता इनिशियली फास्ट आहे मोशन आहे आणि फायनल मोशन कसे स्टुडंट बोला हा फायनली कसे आले फायनली मोशन कसे स्टुडंट फायनल मोशन याचा अर्थ नो मोशन आहे म्हणजे तो कसा आहे स्टुडंट रेस्ट ऑब्जेक्ट ओके. मग आता मोशन इनिशियली ज्यादा स्टुडंट फायनल किती कमी मग काय ना डिफरंट डेल व्ही म्हणजे काय असतो चेंज इन वेलोसिटी
बरोबर आहे का? चेंज इन वेलोसिटी साठी काय लिहिता तुम्ही? फायनल वेलोसिटी. बरोबर आहे का? काय लिहिता रे तुम्ही? आपण असं झालं नाही, फायनल वेलोसिटी मायनस काय असते? इनिशियल वेलोसिटी. फायनल वेलोसिटीला v मानले, इनिशियल वेलोसिटीला काय मानले? u मानले. म्हणजे हा डिफरन्स कोण आहे स्टुडंट? पहा बरं, फायनल वेलोसिटी कसे स्टुडंट लेस आणि इनिशियल वेलोसिटी किती ग्रेटर. मग मला यांचं कॅल्क्युलेशन काय आलं पाहिजे स्टुडंट? हा मायनस इन ना समथिंग पॉझिटिव्ह कसं येईल रे? यू मोठा आहे. हा बरोबर हा बरोबर निगेटिव्ह. हा निगेटिव्ह स्टुडंट. निगेटिव्ह आलं तर स्टुडंट मला सांगा, हा जर निगेटिव्ह आला तर स्टुडंट मग ऍक्सलरेशन काय आहे ना? डेल व्ही ऍक्सलरेशन ए इज इक्वल टू काय ना? डेल व्ही अपॉन कोण येतो? डेल डी इज इक्वल टू काय ना? निगेटिव्ह. हा मग याचा अर्थ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. स्टुडंट मी कुठे कुठे चाललोय? लाईन एनालिसिस केली. पहा इनिशियल पॉइंट सांगितला, फायनल पॉइंट सांगितला, ग्राफचं नेचर सांगितले, युनिफॉर्म सांगितले, मोशन वेलोसिटी कसे स्टुडंट कंटिन्युअसली डिक्रीजिंग वेलोसिटी म्हणजे नॉन युनिफॉर्म वेलोसिटीचं टाइप चालू. ओके, नॉन युनिफॉर्म वेलोसिटी स्टुडंट याच्या अर्थ नॉन युनिफॉर्म डायरेक्शन कॉन्स्टंट स्टुडंट स्पीड डिक्रीज झालाय. डायरेक्शन कॉन्स्टंट कसं आहे? ग्राफ लाईन स्टुडंट बेंड नाहीये स्टुडंट. ओके, परंतु स्टुडंट वेलोसिटी डिक्रीज होते. फायनल ऑब्जेक्ट रेस्ट झाला, फायनल ऑब्जेक्ट रेस्ट झाला स्टुडंट वेलोसिटी डिफरन्स मायनस आला, वेलोसिटी डिफरन्स मायनस आला तर स्टुडंट हे जो ऍक्सलरेशन मायनस आहे त्याला रिटार्डेशन किंवा डिक्लेरेशन बोलतो. बरोबर आहे का? हा मग आता स्टुडंट मला याच्यात एकच पाहिजे, डायरेक्शन साठी बोला बरं. डायरेक्शन ऑफ मोशन स्टुडंट कसे डायरेक्शन? हा लिनियर आहे का स्टुडंट? लिनियर डायरेक्शन. ओके, याचा अर्थ 1D डायरेक्शन आहे स्टुडंट. ऑब्जेक्टची डायरेक्शन चेंज होत नाही का? तर ग्राफचं लाईन स्टुडंट कसं स्ट्रेट लाईन म्हणून मी तर लिहितो स्टुडंट हे बघा, जो ग्राफ आहे स्टुडंट कसा आहे? बोला स्ट्रेट लाईन आहे का? स्ट्रेट लाईन आहे का स्टुडंट? यस. म्हणून हे एनालिसिस तुम्हाला एवढे पॉइंट कळले पाहिजे स्टुडंट, नुसतं ग्राफची एक लाईन मानली. कळलं का? तुम्हाला असं नाही करायचं किती ग्राफ काढूया काय म्हणायचं ना, नुसती तिरकी लाईन असं नाही स्टुडंट. ही लाईन जर वर चिटकली असेल ना स्टुडंट तर वेगळं आहे स्टुडंट. कळलं का तुम्हाला? आणि लाईन स्टुडंट इथं कट असेल की याचं मिनिंग वेगळं आहे ना रे. कळलं का? लाईन कुठे आहे? मी कोणत्या तुम्हाला असं कळलं स्टुडंट मी कोणत्या 2 पॉइंटचं स्टडी केलंय? जिथून लाईन स्टार्ट झाली जिथून लाईन हा पण लाईन पहा तुम्ही बी ला म्हणायचं नाही स्टुडंट, एक्स ऍक्सिस नाही बघा. मी कुठून फर्स्ट पार्ट या डायरेक्शन ने वाढत जातो स्टुडंट. म्हणून मी अनालिसिस कुठून करायला पाहिजे स्टुडंट? या डायरेक्शन ने करायला पाहिजे स्टुडंट. मी कुठून? कळलं का? आता हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला असं नाही म्हणायचं ती खाली जमिनीला चिटकला असेल एक्झॅक्ट हा हे माझं असं कसं काही तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे. कोण सांगतंय असं का? मी म्हणलो स्टुडंट असं येणार नाही. सांग बरं कोणत्या मागे एक लॉजिक आहे स्टुडंट? असं सांगा. मी हा बी पॉइंट इथं पकडला स्टुडंट, माना बरं तुम्ही आता बी पॉइंट इथं पकडला स्टुडंट. आता किती वाजले? सपोज मी म्हणलं 6.3 झाले. हा 6.5 आवर्स. ओके, आता कळलं तुम्हाला? टाइम मला सांगा मागे काय होईल? मागे यायला पाहिजे, पुढे यायला पाहिजे. अनालिसिस कसं व्हायला पाहिजे? हा मग तुम्ही मागे कसं काय केलं होतं? मला तुम्ही काय म्हणलं इकडे यायचं सर, इकडे आल्यानंतर टाइम डेव्हलप वापस येईल का? मग कसं काय वापस आलं होतं? मग कळलं की मिस्टेक तुमची? मग याचा अर्थ टाइम ऑलवेज डायरेक्शन स्टुडंट इंक्रीज होणार आहे. मग मला इकडे ग्राफची लाईन इकडे कुठे जाऊ आता? खड्ड्यात जाऊ का? नाही. याच्या अर्थ इकडे ग्राफची लाईन आहे का? नाही. मग माझं अनालिसिस चुकलं नाही. हा मग कुठल्या पॉइंट पासून करायला पाहिजे होतं? मग तुम्ही ह्या ग्राफच्या अनालिसिस मध्ये आपलं काय राहिले का? इकडे लक्ष स्टुडंट आहे का? मानलेस क्वेश्चन करेक्ट स्टुडंट इकडे लक्ष. असं मोशन कोणत्या ऑब्जेक्ट आहे का पॉसिबल? इन्फिनिटी मोशन नसतं स्टुडंट. हा जो स्टडी आहे की नाही व्हर्च्युअल आहे. व्हर्च्युअल तुम्ही असं मी काय म्हणलं तुम्ही एका सेकंदाच्या आत स्टुडंट अरे किती बी आत म्हणलं नाही काहीतरी पॉइंट नॉट 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 का होईना स्टुडंट फ्रॅक्शन ऑफ सेकंद पास होणार. तुम्ही म्हणलं की ना मी दिल्ली मुंबई कलकत्ताहून लगेच इथं आलो स्टुडंट म्हणायच्या अगोदर तरी सुद्धा टाइम स्टार्ट होणार ना स्टुडंट.
माझ्या अर्थ पॉसिबल आहे का टाइम वाढूच न देणे याचा अर्थ हा ग्राफ नाही. पण स्टुडंट आपण काय करतो माहिती का, एका सेकंदाचा सपोज मी 1000 पार्ट केला स्टुडंट, आपल्या दृष्टीने तो निग्लिजिबल. पण स्टुडंट टाइम इन्क्रीज झाला नाही बे, येस सर. बरोबर आहे का. म्हणून आपण काय म्हणतो 1 सेकंद, आपल्याला एक एक तास झोपले तर उठायचं कळत नाही, आपल्या दृष्टीने 1 सेकंद म्हणजे काहीच नाही स्टुडंट, बरोबर आहे का. म्हणून आपण आपल्या पॉईंट फ्रॅक्शन ऑफ सेकंदाचा विचार करत नाही. तुमच्या ऍक्टिव्हिटी चालू आहेत का, स्टॉप वॉच लावलं कसं असं फ्रॅक्शन ऑफ सेकंद चालू असतं, त्याच्यावर ऍक्टिव्हिटी चालतात का. आपल्या ऍक्टिव्हिटी स्टुडंट तासा उचलतो, बरोबर आहे का. 1 तास आंघोळ करणे, 2 तास जेवणे, बरोबर आहे का, 8 तास झोपणे, 1 तास टीव्ही बघणे, मिनिटं होतं ते आहे का स्टुडंट, सेकंद आहे का. मग तुम्ही फ्रॅक्शन ऑफ सेकंद कशाला विचार करता एवढं, बरोबर आहे का. मग ह्याचा अर्थ आपण काय म्हणतो स्टुडंट, टाइम याचा अर्थ चेंज होत नाही असं म्हणतोय, परंतु इट इज इम्पॉसिबल आहे, पहिलाच कन्सेप्ट आहे. आणि स्टुडंट असं जर एवढी बॉडी असेल नाही, टाइम न चेंज होऊ देता जर स्टुडंट हे जर स्पीड न जात असेल का, इम्पॉसिबल आहे. स्टुडंट जगातला सर्वात स्पीड हायेस्ट स्पीड वाला कोण आहे स्टुडंट, लाईट. हा लाईट आहे. लाईट मध्ये पार्टिकल स्टुडंट आहे, असं पार्टिकल स्टुडंट, या पार्टिकलला कार्पुस्कल बोलतात, न्यूटनने शोधलेलं कार्पुस्कल थिअरी स्टुडंट. परंतु हा पार्टिकल असा एक मॅजिक आहे स्टुडंट, पहा उलटे प्रिन्सिपल आहे स्टुडंट. आपण काय म्हणतो, आता तुम्ही विचारलं क्वेश्चन म्हणून अनालिसिस करू शकतो. तेव्हा हा क्वेश्चन आहे का स्टुडंट, हा पार्टिकल लाईट सगळ्यात जगात लाईट स्टुडंट स्पीड फास्ट आहे, याच्यापेक्षा फास्ट काहीच नाही. परंतु स्टुडंट हा जो ग्राफ आहे ना, लाईटला मागे सारतो स्टुडंट, लाईट वेज पुढं स्टुडंट झिरो आहे या ग्राफच्या पुढं. कारण हा जरी लाईट पास व्हायची असेल तर स्टुडंट टाइम जाणारच आहे, पण हा म्हणतोय टाइम जाऊच द्यायचं नाही काय. मग याचा अर्थ सायमल्टेनियसली एकाच जागेवर तुम्ही हजारो लाखो ठिकाणी असणार स्टुडंट सायमल्टेनियसली. पॉसिबल आहे का स्टुडंट, जगातली कोणती अशी गोष्ट पॉसिबल आहे का स्टुडंट. तुम्ही आता बघितलं, तुम्ही इथे आहे, क्लासमध्ये आहे, अमेरिकेत, जगात आहे, शोधात आहे, पात्रात आहे, समुद्रात आहे, कुठे आहे असं कोणाचे ग्राफ स्टडी करायचं स्टुडंट ऍस्कलरेशनचे ग्राफ करते. पहा स्टुडंट, ग्राफचं नेचर किती असणार स्टुडंट, डिस्प्लेसमेंट एका साईडला ठेवली, टाइम एका. आता काय ठेवावं लागणार स्टुडंट, वेलॉसिटी एका डायरेक्शनला, एका डायरेक्शनला काय ठेवावं लागणार, टाइम. म्हणजे कोणाचे ग्राफ होणार स्टुडंट ऍस्कलरेशनचे. पहा पहिला ग्राफ पहा स्टुडंट, ऍस्कलरेशन आहे स्टुडंट, टाइम ह्या डायरेक्शनला आहे का, वेलॉसिटी या डायरेक्शनला आहे का स्टुडंट, यस. ओके, याचा अर्थ स्टुडंट हा ग्राफ घेतलं सांगा स्टुडंट, याचं ग्राफचं इंटरप्रिटेशन काय होणार आहे. हा ग्राफ लाईन कुणाला आहे पॅरलल स्टुडंट, ग्राफ लाईन पॅरलल टू कुणाला आहे स्टुडंट, एक्स ऍक्सिस आहे का. येस सर. हा येस. मग मी लिहितो हे ग्राफ लाईन स्टुडंट, मी लिहितो पॅरलल टू एक्स ऍक्सिस. यस, एक्स ऍक्सिस पॅरलल म्हणलं स्ट्रेट लाईन बोलायचं नाही, पॅरलल असं स्ट्रेट असेल ना, कळलं तुम्हाला. हा नाही ते मी सांगा असं नाही. पण आता याच्यात बी पहा स्टुडंट, या ग्राफ लाईन मध्ये आता तुम्हाला कळलं का इनिशियल पॉईंट कुणाला म्हणायचं असेल, आता तुम्ही विसरणारच नाही स्टुडंट, कळलं का. असं एक्झाम्पल द्यावं लागेल तुम्हाला. हा झाला, हा ए इनिशियल झाला, हा कोण झाला स्टुडंट, बी फायनल झाला. ओके, हा. मग आता स्टुडंट मला सांगा, हा जो ग्राफ आहे स्टुडंट, तुम्हाला याच्यात आयडिया आली का स्टुडंट. येस सर. हा, इनिशियल वेलोसिटी किती स्टुडंट, 0. नाही 0 आहे का कॉन्स्टंट. स्टुडंट हे बा हायवे इनिशियल आणि फायनल आहे, वेलोसिटी कॉन्स्टंट जो स्टुडंट, कळतंय तुम्हाला. ह्याचा अर्थ टाइम फक्त वाढत झालंय. हे बा मी पहिले 10 वाजता स्टुडंट, हे बा 80 किलोमीटरने पळत होती गाडी, 10 o'clock ला स्टुडंट 11 o'clock झाले तर स्टुडंट तेवढा स्पीडने गाडी पळते स्टुडंट, कळतंय का. कुणाला पॅरलल येते, एक्स ऍक्सिस ला. मग याचा अर्थ टाइम वाढत जातो स्टुडंट, पण वेलोसिटी कशी कॉन्स्टंट आहे. म्हणून आता हे ग्राफचं झालं स्टुडंट. मी आता याच्यात मी ग्राफचं अनालिसिस केलं स्टुडंट. तेव्हा इनिशियल पॉइंट कोणता आहे माझा, बोला इनिशियल पॉइंट कोणता आहे, बोला हा ए आहे. ए इनिशियल पॉइंट असेल तर स्टुडंट इनिशियल वेलोसिटी काय म्हणू शकतो, व्ही आहे किंवा यू म्हणू शकतो. ओके, हा मीटिंग संपली. मला वाटतं आता तुम्हाला कळायला लागले कुठे हा हे कुणाल समजायला लागले का.
हा पहा स्टुडंट हा कोण झाला हा जो आहे इनिशियल पॉइंट आहे ओके आणि फायनल पॉइंट कोणता आहे स्टुडंट फायनल पॉइंट कोणता आहे स्टुडंट बोला बी आहे का आहे का बी हा बी आहे तर बी चा स्टुडंट काय बोलू शकतो मी व्हीबी बोलू शकतो किंवा काय बोलू शकतो व्ही ओके आणि या टाइपला सगळं करणार स्टुडंट याचा अर्थ काय झालं या ग्राफ पण असं कर स्टुडंट टाइम लाईन कंटिन्यूस आहे याचा अर्थ स्टुडंट डिस्प्लेसमेंट कशी मग आता याच्यात मी 2-3 आता पहा स्टुडंट आता वेगवेगळे बोलायचं चालू करणार ओके आता तुम्ही फक्त सांगत जा स्टुडंट चला पहिल्यांदा सांगतो स्टुडंट मोशन कसे हे बघा ऍनालिसिस करा स्टुडंट सर्व ग्राफ वरनं काय काय कळतंय सांगा टाइम कसा आहे स्टुडंट टाइम विषयी बोलायचं सांगा टाइम कसा आहे स्टुडंट कंटिन्यूस कसा आहे हा कंटिन्यूस कसा आहे स्टुडंट इन्क्रीजिंग आहे ओके नाईस ऑलवेज इन्क्रीजिंग होतो टाइम कधी डिक्रीज होत नाही पहिली तर गोष्ट हा स्टुडंट वेलोसिटी कशी स्टुडंट कॉन्स्टंट हा वेलोसिटी कशी स्टुडंट कॉन्स्टंट आहे ओके आहे का इंग्लिश आहे याचा अर्थ कॉन्स्टंट पण वेलोसिटी वाढतच नाही स्टुडंट फिक्स वेलोसिटी कॉन्स्टंट वेलोसिटीची डायरेक्शन सांगा डायरेक्शन कॉन्स्टंट हा डायरेक्शन ऑफ Linear. वेलोसिटी कशी स्टुडंट हा कशावर लिहिणे ओळखले स्टुडंट स्ट्रेट लाईन हा स्टुडंट स्ट्रेट लाईन आहे स्लोप कसा आहे स्टुडंट प्रत्येक ही चेन एवढी पॉइंटचा स्लोप किती पाहिजे स्टुडंट हा स्लोप व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे स्टुडंट कॉन्स्टंट पाहिजे बरोबर आहे का डायरेक्शन चेंज नाही व्हायला पाहिजे मग याचा अर्थ स्लोप डायरेक्शन कसे स्टुडंट कॉन्स्टंट आहे का यस स्टुडंट याचा अर्थ स्टुडंट वेलोसिटीचा टाइप कोणता आला युनिफॉर्म हा वेलोसिटी कोणती आली स्टुडंट युनिफॉर्म वेलोसिटी आली राईट स्टुडंट नाईस याचा अर्थ स्टुडंट इनिशियल वेलोसिटी स्टुडंट मी डायरेक्ट लिहितो VA इक्वल टू काय स्टुडंट VB आहे का आहे का इनिशियल वेलोसिटी आणि फायनल मी ए पॉइंट ला इनिशियल बोललो स्टुडंट इकडे तुम्ही म्हणायचं नाही VA काय काय इकडे लिहिलंय या ग्राफचं स्टुडंट मला याचा अर्थ दोन्ही सेम आहेत का आहे स्टुडंट मग आता असं जर असेल स्टुडंट तर मला सांगा ऍक्सलरेशन इज इक्वल टू काय असणार आहे ऍक्सलरेशन हा करेक्ट स्टुडंट तेव्हा डेल व्ही आपण कोण असतो डेल टी असतो का यस ऍक्सलरेशन मग या बॉडीला स्टुडंट फोर्स लागलाय का